तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे. तर कालच मी बघितला कल्की मूवी इकडं हैदराबादमध्ये, आणि खरं सांगतो इकडे मूवी तिकीट खूप महाग आहेत. आणि मला एक कन्फ्युजन होतं की म्हणजे कल्कीचंच तिकीट जास्त आहे की ऑल जे बाकी काही मूवीज असतात त्यांचे पण तेवढं जास्तच आहे का काय. तो आता ते पुढच्या मूवीच्या वेळेस करेल. पण इकडे 450 रुपये तिकीट आहे, एक साध्या थिएटरचं, हिंदी लँग्वेजचं. तर तुम्ही कुठून बघताय कमेंट करा आणि सांगा तुमच्या इकडे कल्कीचं तिकीट किती आहे. तर बेसिकली हा जो कल्की मूवी आहे, ट्रेलर बघून असं वाटत होतं की यामध्ये खूप काही म्हणजे आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणजे महाभारतातले काही सीन दाखवलेत, अश्वत्थामाचं पण नाव घेतलं जात होतं. आणि त्यानंतर हे प्रभातचा हा न्यू जनरेशनवाला एक न्यू टेक्नॉलॉजीवाला लुक, ती गाडी, बुज्जी, हे सगळं बघून असं वाटतं की कन्फ्युजन होईलच नक्की. पण एवढं तर कन्फ्युजन काही झालं नाही. एक सिम्पल अशी बेस लाईन आहे, स्टोरी लाईन आहे या मूवीची, की कुरुक्षेत्र म्हणजे महाभारत झाल्यानंतर, त्यानंतर 6000 वर्षानंतर कसं असेल आपलं जग, कसं असेल पृथ्वी, कशी असेल, त्यावर काय चेंजेस होतील ते त्यामध्ये दाखवलेलं आहे बेसिकली. आणि तर तिथे पाण्याला खूप महत्त्व आहे, प्राणी दिसत नाही आहे, हिरवे झाडी त्यांना पण खूप महत्त्व आलेलं आहे. म्हणजे जेव्हा कलीचा जन्म होण्याच्या आधीचं ती परिस्थिती दाखवलेली आहे, जेव्हा जेव्हा पृथ्वी नष्ट होत 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 चाललेली असते. तर तीच एक सिंपल स्टोरी लाईन इथे दाखवलेली आहे. अश्वत्थामा यामध्ये दाखवलेलं आहे. मूवीचं बेस्ट म्हणजे VFX, आणि त्यांची जी VFX खूप सुंदर आहेत. खूप भारी सीन्स आपल्याला इथे बघायला भेटणार आहे. प्रभास, अमिताभ बच्चन, आणि इथे खूप असे इंट्रोडक्शन झालेलं आहे नवीन नवीन हिरोजचं यामध्ये. त्यामध्ये विजय देवरकोंडा आहे, मृणाल ठाकूर, दिलकर सलमान, आणि असेच वेगवेगळे यांचं इथे एंट्री झालेली आहे. ती बघून आपल्याला नक्कीच आवडेल. आणि तर ठीक आहे, म्हणजे बघू शकता मूवी आपण इझिली. खूप छान मूवी आहे, तुम्हाला सगळ्यांना जास्त तर स्पॉयलर काही देणार नाही आहे, पण खूप भारी मूवी आहे. आणि तिथे एक फाईट सीनमध्ये आपण ट्रेलरमध्ये पण बघितलं, मी त्याबद्दल जास्त नाही सांगणार नाही तुम्हाला. पण प्रभास आणि अमिताभ बच्चन यांची जी लढाई असते, ते दोघंही यामध्ये एक अपोजिट आपल्याला दिसत आहेत. तर त्यामध्ये ॲट द एंडपर्यंत अमिताभ बच्चन तोच जिंकतो, प्रभास जिंकत नाही, हिरो असूनसुद्धा. आणि ते एक परफेक्ट काम इथं डिरेक्टरने केलेलं आहे, की न्यू टेक्नॉलॉजी व्हर्सेस आपलं जे अध्यात्म आहे, आपली जी गॉड पॉवर जी म्हणतो, ती त्यामध्ये त्यांनी दाखवलेली आहे. आणि खरंच खूप सुंदर तिथे आपल्याला सॅटिस्फॅक्शन भेटतं की यस, ठीक. दीपिका पादुकोण पण आहे. खूप छान आणि वाव एलिमेंट इथे आपल्याला बघायला भेटणार आहेत. तर ठीक आहे, नक्कीच तुम्ही जाऊन बघा, हे मिस करू नका. बाय बाय.